पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियात होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत आभासी पद्धतीनं होणार सहभागी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ईस्ट आशिया परिषदेत करणार भारताचं प्रतिनिधित्व. विकसित भारताचं ध्येय गाठताना दुर्बल आणि उपेक्षितांना समान संधी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. AI आणि डीपफेकमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी अशा कंटेंटची नियमावली कठोर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. नियमावलीचा सुधारित मसुदा केला प्रसिद्ध. हिंद महासागरात भारतीय नौदलाची बहुआयामी क्षमता या परिसराचं नेतृत्व करत आहे. नौदल कमांडर्स परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार. पियुष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिच यांच्याशी चर्चा. भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर. सणासुदीच्या काळात रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या आवागमनाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा. वेळापत्रक पाळण्याची केली सूचना. बिहारमध्ये इंडिया आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केलं घोषित. पंतप्रधानांचा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद. बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साह. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड विरोधात भारताची द्विशतकी सलामी. रावल मंधानाची शतकं. सामन्यात पावसाचा व्यत्यय. आणि ॲडलेड इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 2 गडी राखून विजय. सामन्याबरोबरच मालिकाही जिंकली.